प्रसाद खोत यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता बक्षीस वितरण सोहळा इथे पार पाडणार आहोत। चला दोन्ही टीमचे खेळाडू आता या पाऊस पडलाय भिजलेले आहातच त्याच्यामुळे लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळा इथे पार पाडू आणि मग पुढच्या स्पर्धेची तयारी करणार आहोत। मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा येते 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे। त्याही स्पर्धेमध्ये 16 टीम आहेत, 12-12 ओव्हरच्या मॅचेस आहेत, दररोज 3 सामने खेळवले जाणार आहेत। तर त्याही स्पर्धेचे वेध आतापासून लागलेले आहेत, परंतु 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज ही स्पर्धा खूप चांगल्यारीत्या संपन्न झाली। 8 टीम होत्या, ऑक्शन बेस ही टुर्नामेंट होती। सगळ्या संघ मालकांचा आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये परत एक वेळा विश्वास दाखवला 70-70 स्पोर्ट्स आणि तारीफ सय्यद यांच्यावर, आणि म्हणूनच याही वर्षी आपण एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर इथे पेश करू शकलो। आणि आता ती वेळ झालेली आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची, पोस्ट टुर्नामेंट प्रेझेंटेशनची, कारण ही स्पर्धा आता इथे संपली आहे आणि म्हणूनच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय करण मोरेला, ज्याने अफलातून 43 धावांची खेळी या फायनल मॅच मध्ये साकारली आहे। आणि मी विनंती करेन प्रसाद खोत यांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करण मोरेला वितरित करावा। नटराज शॉट पासून सुरुवात केली तर शेवटच्या बॉल पर्यंत मैदानात होता लिटिल मास्टर करण मोरे। वेल प्लेड करण, काय खेळलाय। 2000 रुपयाचं पारितोषिक विक्रांत जाधव लालबाग यांच्या वतीने देखील तुम्हाला दिले जाणार आहे। करण थोडंसं बोलूया। करण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसा पाऊस सुरू झाला बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल आणि त्यातल्या त्यात 102चं लक्षाने विशेष म्हणजे तुमचे जे यंगस्टर बॉलर आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केली। खास करून वरपेटीचा मी उल्लेख करेन, त्याने खूप चांगली गोलंदाजी केली। करणने धावा रोखल्या आणि त्यानंतर करण मोरेने धावा केल्या। ओव्हरऑल ही स्पर्धा गाजवत असताना खेळत असताना आणि तुझ्याकडूनही धावा आल्या, पूर्ण कॉम्बिनेशन चांगलं होतं। काय म्हणशील आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फायनल मॅच मध्ये तुला मिळालाय? नक्की चांगलं वाटते, कारण की कोणाला पण जो 11 मध्ये खेळत असतो त्याच्या मनात नेहमी असं असते की फायनलच्या मॅचला आपला चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे, आणि मला खूप छान वाटते की फायनलला माझी बॅटिंग झाली आणि ओव्हरऑल आमच्या बॉलर आणि बॅट्समननी पण चांगलं केलं। कारण की तुम्ही बघितलं असेल पहिल्या दिवशी आम्ही 124 चेस केल्या तेव्हा बॅट्समननी चांगलं केलं आणि आज बॉलरनी 100च्या आतच सगळ्यांना रोखलं, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो। कारण ज्या पद्धतीने तू सातत्याने प्रवास करतोय, आम्ही तुझा प्रवास थक्क करणारा पाहिलाय। ऑलमोस्ट गुजरातच्या बॉर्डर पासून त्या पालघर जिल्ह्यापासून नवली गावातून आज इथपर्यंत ज्या पद्धतीने तू खेळतोय, लेदर बॉल क्रिकेट तू सातत्याने खेळत आलाय। किती मेहनत लागते आणि यंगस्टरला जर सांगायचं असेल तर या मेहनती मागे काय काय करायला पाहिजे यंगस्टरनी? मेहनत तर नक्की तुम्हाला करायचीच आहे, पण तुम्ही असा एक टार्गेट ठेवा लागेल तुम्हाला की रिझल्ट बघायचा नाही, तुम्हाला मेहनत करा। रिझल्ट तुम्हाला मेहनतीनंतरच भेटेल। जर तुम्ही अगोदरच मेहनतच्या अगोदरच रिझल्ट बघायचा प्रयत्न करतील तसं होणार नाही, आणि तुम्हाला कदाचित मेहनत करून पण चान्स नाही मिळणार, पण जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तुम्ही तो चान्सचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे त्या चान्सचा। हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, कधी कधी मेहनत आपण करतो, काही वेळेला चान्स मिळत नाही, परंतु ज्या वेळेला चान्स मिळतो त्यावेळेला तो ग्रॅप करणं महत्त्वाचं आणि तो ग्रॅप केलाय फायनल मॅच मध्ये। करण मोरे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर बेस्ट बॉलरचा किताब आपण देणार आहोत। बेस्ट बॉलर मध्ये भरपूर नावं चर्चेमध्ये होती, त्याच्यामध्ये सूर्या मणिरत्नम याने 7 विकेट घेतल्या। त्यानंतरचं नाव होतं या बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये पंकज पाटील पालन, त्याने 7 विकेट घेतल्या। परंतु जशी महाग असते देवगडची हापूस आंब्याची पेटी, तसाच या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलाय करण वरपेटी। एकदा जोरदार टाळ्या यंगस्टर साठी, कारण 16 वर्षाचा हा मुलगा आणि उमेश कोळे यांनी हा शोधलाय। अभिनंदन। मी विनंती करेन नितीन वारे यांना आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा किताब याला द्यायचा आहे। 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल 70-70 स्पोर्ट्स कडून बेस्ट बॉलर साठी।
आणि त्याचबरोबर प्रसादबाई खोत यांच्याकडून एक ट्रॅक त्याला दिली जाते, टी शर्ट कॅप देऊन वारे ब्रदर्स, प्रवीण वारे, नितीन वारे, प्रसादबाई खोत यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज सन्मानित होतोय. बंड्या मसूरकर आपण देखील जॉईन करा, मॅनेजर आहेत NP स्पोर्ट्सचे. अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या करण वरपेटीसाठी. करण वरपेटी, ये सफर आसान नहीं था आपके लिए. पहले मुकाबले में 30 रन 1 ओवर से, उसके बाद ये आखिरी मुकाबले तक 9 विकेट आपके खाते में. क्या कहोगे जिस तरह से चांस आपको मिला और उसके बाद उस चांस को आपने यहाँ पर बुनाया? सबसे पहले तो मैं अपने टीम को, टीम मैनेजमेंट को शुक्रिया करना चाहूँगा कि जिन्होंने मुझे मौका दिया. और फर्स्ट मैच में सूखे विकेट पे मतलब मेरा बॉल इतना अच्छा गिरा नहीं था. फर्स्ट मैच में मुझे 5-6 आ गया था, तो भी मुझे सेकंड मैच में उन्होंने चांस दिया, उसके लिए थैंक यू सो मच. जब एज की बात होती है, वैभव सूर्यवंशी के बारे में हमेशा से बातचीत होती आई है इंटरनेशनल क्रिकेट में. आप 16 साल के खिलाड़ी हो, किस तरह से प्रेशर हैंडल करते हो जब आप ग्राउंड पर होते हो? 5 छक्के लगने के बावजूद भी आज आपने ये परफॉर्मेंस दिखा और 9 विकेट इस बार इस मानसून सुपर सीरीज में आपने चटका है. नहीं मतलब कि कल जब 5-6 पड़े थे तो मतलब मुझे खुद को मतलब अच्छा नहीं लगा था. फिर लेकिन विकी भाई ऐसे सब बॉलर ने मुझे कॉन्फिडेंस दिया कि तू कर सकता है, डाल सकता है, तो इसके लिए मैंने ये मैच मतलब कि करके दिखाया. इतने कम उम्र में आप इतनी बड़ी प्रतियोगिता खेलने के लिए यहाँ पर आए, जो चांस आपको दिया है इसके पीछे की आपकी मेहनत है, उसके अलावा फैमिली का कैसे सपोर्ट रहा है अब तक इस सफ़र में? हाँ, मेरे मॉम डैड भी दोनों मतलब कि मुझे बहुत सपोर्ट करते हैं कि अच्छा खेलता है, कंटिन्यू खेलते रहे. जब कभी भी 6 पड़े तो खुद को डिमोटिवेट नहीं करने का और कॉन्फिडेंस देते हैं. थँक्यू सो मच. बघा, वडिलांचा सपोर्ट आहे, आईचा सपोर्ट आहे. किती 6 लागले तरी डिमोटिवेट व्हायचं नाहीये, कारण ही जी शर्यत आहे, जोपर्यंत आपण जिंकत नाही ना तोपर्यंत आता थांबायचं नाही. हा होता करण वरपेटी. आणि नेक्स्ट आता बेस्ट बॅटर हा पुरस्कार आपण देणार आहोत. मी मगाशी सांगितलं होतं बेस्ट बॅटरच्या यादीमध्ये एकच नाव चर्चेमध्ये होतं, 250 धावा त्यांनी केल्यात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचाही पाठलाग करणारे काही खेळाडू होते. त्याच्यामध्ये अक्षय पवारचं नाव होतं, त्याच्या मागेच तो होता. 104 धावा त्याने केल्या. त्यानंतर प्रतीक घरत याने देखील 108 धावा केल्या. परंतु काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॅटर? खेळाडू आहे बाहुबली सुमित ढेकले, ज्याने 119 धावा या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत आणि तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. अभिनंदन सुमित ढेकले. प्रतीक घरतने देखील या स्पर्धेमध्ये 108 धावा केल्यात. बंड्या मसूरकर, प्रसादबाई आणि त्याचबरोबर वारे ब्रदर्स यांना मी विनंती करेन, 5,000 रुपयाचं पारितोषिक बेस्ट बॅटरसाठी 70-70 स्पोर्ट्स कडून आहे. आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट, ट्रॅक अँड कॅप 70-70 स्पोर्ट्स कडून दिली जाईल. अभिनंदन सुमित ढेकले, वेल प्लेड. खतरनाक खेळ. फायनल मॅच मध्ये अर्धशतक. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुमित ढेकलेने घेतला. 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे 70-70 स्पोर्ट्स कडून. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 119 धावा त्याने केल्या. अभिनंदन. थोडंसं सुमितशी आता बोलणार आहोत. सुमित, मागच्या मॅचचा हिरो तू होतास, खूप चांगली बॅटिंग त्या मॅच मध्ये केली. याही मॅच मध्ये अर्धशतक केलं आणि 102 धावांचं टार्गेट. परंतु करण नावाचा फॅक्टर, ज्याच्या नावात रन आहे तो चांगला खेळला आणि शेवटी हा जो सामना आहे तुमच्यापासून ते दूर घेऊन गेले आणि शेवटी बेस्ट बॅटरचा किताब तुला मिळतोय. असं म्हणावं लागेल की थोडासा मागे तू होतास, परंतु त्यानंतर धावा होत गेल्या. नाही, खरोखर करणनी चांगली बॅटिंग केली आणि करण ॲक्च्युली लेदर बॉलचा पण चांगला प्लेअर आहे आणि रबर बॉल मला माहीत आहे तो किती चांगला बॅटिंग करू शकतो. ते होपफुली तो पहिला 1-2 इनिंगला खेळला नाही, पण त्याची इनिंग आता याच मॅचला आली आहे. पर वेल डन, चांगलं गेम होता. फक्त थोडंसं एक्सपिरियन्सची गरज होती आमच्या बॉलर्सला आणि मे बी हे सगळं हा जो इम्पॉर्टंट पार्ट असतो तो भरपूर महत्त्वाचा असतो की क्रुशल सिच्युएशनला बॅट्समन काय करतो आणि आपल्याला काय बॉलिंगची डिलिव्हरी करायची आहे. कारण एक प्रो प्लेअर असतो, प्रो प्लेअरला माहीत आहे की अगर हीच बॉलिंग होणार तर तो त्याचे स्ट्रोक्स व्हेरी सेकंड ओव्हरला तो रेडी करतो की मला तर हे स्ट्रोक्स माझे आले पाहिजे. ते छोटे छोटे गोष्टी जे शिकले तर मग मे बी येणाऱ्या टाईममध्ये ते लोक अजून चांगले करू शकतात. आता इथून पुढे फक्त 2 प्रश्न मी तुला विचारणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत एक वेळा मागच्या मॅचप्रमाणे याही मॅचमध्ये डेथ ओव्हर्समध्ये असं वाटतं की धावा कमी झाल्या? हो, 100%. आमचं ॲक्च्युली कॅल्क्युलेशन प्रथमेश माझं तेच बोलणं होत होतं की आपण वरती तू, मी आणि प्रतीक तिघांमधल्या ना आपल्या तिघांना मधून दोघांना कोणतरी मोठी इनिंग करायला लागेल. कारण
6-7 मॅच झाल्यात आमच्या. आम्ही 2 टुर्नामेंट खेळतोय, दोन्ही टुर्नामेंट फायनल खेळलो, एक जिंकलो एक हारलो. पण त्याच्यामध्ये खालचे जो बेसला जो इम्पॉर्टंट रोल असतो, जिथे आपल्याला 2-3 सिक्सची गरज असते, तिथे कन्वर्ट होत नाही आहे. तर त्याचा प्लॅनिंग चालू आहे. बघू, अगर बॅटिंग लाईनअप शफलिंग करायची असेल किंवा कोणता एक प्लेअर ॲड करायचा असेल इन फ्युचर येणाऱ्या टुर्नामेंटला मनसूनमध्ये, आम्ही मे बी ते करू शकतो. आता माझा शेवटचा प्रश्न हा आहे की मी मगाशी देखील म्हटलं होतं की विजय आणि पराभव या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु ऑक्शन बेसमध्ये सगळे खेळाडू एकत्रितरित्या तुम्ही खेळलात आणि त्यानंतर पराभव झाल्यानंतर परत एक वेळेला तिथे ती एक चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये तू काय सगळ्यांना संदेश दिलास? कोणतेही नेगेटिव्ह थॉट्स नव्हते, सगळे पॉझिटिव्ह होते. आपण खेळलो चांगलो, फक्त काही पॉईंट्स होते ते आपल्याला टिक करायचे असतात. हेच प्रोफेशनल क्रिकेट आहे आणि हाच प्रोफेशनल क्रिकेटर आहे. कारण करण मोरेने जशी बॅटिंग केली आहे तोही प्रोफेशनल क्रिकेटर आहे. त्यांनी स्वतःचा बेस रेडी केला आणि त्यांनी ऑल्दो आपल्याकडून मॅच लांब घेऊन गेला. तर आपला फक्त अटॅक आहे जो या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 100 रन करणारी फक्त हीच टीम होती. बाकी आपल्याला कोणीही 80ही क्रॉस केलेला नव्हता. तर आपण सगळं चांगलं केलं आहे. थोडंसं कुठे आपण अजून राहिलेली गोष्ट आहे जे आम्ही एकत्र खेळणार आहेत इन फ्युचर, ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता माझा की शेवटी काय बोलणं झालं आणि सुमितने सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इन फ्युचर हाच संघ घेऊन अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यासाठी NP स्पोर्ट्स तयार आहे असं सांगण्यात येते. चला तर आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार इथे देणार आहोत. आता मला काय बोलायसाठी शब्दच राहिलेले नाही आहेत कारण सगळं संपलंय. असं झालंय या स्पर्धेमध्ये प्रत्येक डावामध्ये तो येत होता, तो खेळत होता. याच मैदानावर त्याने शतकही ठोकलं होतं मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक ठोकणारा, 250 धावा करणारा गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव ठरला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या निखिल जाधव साठी. काय खेळलाय. KSK प्रतिष्ठानसाठी देखील खेळतो. महाबळेश्वरच्या एका छोट्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बरसलाय. 10,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. त्याचबरोबर विक्रांत जाधव लालबाग यांच्या वतीने म्हणजेच गोट्या यांच्या वतीने 2,000 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी, म्हणजे टोटल 12,000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्यानंतर अमर परुळेकर यांच्या वतीने टोटल 10,000 रुपयाचं पारितोषिक, असं टोटल 22,000 रुपयाचं पारितोषिक निखिल जाधवला मिळालंय. निखिल थोडंसं पुढे या. निखिल बॅटिंग तो क्लास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस. कधी पाऊस एवढ्या जोरात बॅटिंग करत होता की मी मगाशी आपसुकच बोलून गेलो की इंद्रदेवानेच याला धरतीवर पाठवलंय. तो सांगतो की वरून मी बरसतो, खालून आमचा मैदानामध्ये निखिल जाधव बरसेल. ज्या पद्धतीने तू बॅटिंग करत होतास, किती मेहनत घ्यावी लागते पावसाळी क्रिकेट खेळत असताना. प्रॅक्टिस करतो मी, त्याच्यामुळे चांगला परफॉर्मन्स होतो आणि प्रॅक्टिस केलं तर सर्व ठीक होईल. त्यामुळे सर्वांनी प्रॅक्टिस करत राहा. काही शॉट एवढे अत्याधुनिक तुझे होते, काही शॉटसाठी तू जागा बनवत होता. जागा बनवून तू थ्रू दी कवर्स, एक्स्ट्रा कवर पॉईंटला त्यातल्या त्यात बॅकफूट पण तुझे खूप चांगले होते. हे जे फटके तू शोधतोय आणि खऱ्या अर्थाने तू सांगतो की सराव तू सातत्याने करतोय, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा सध्या तरी तू बादशाह आहेस. याबद्दल तू काय म्हणशील? थँक्यू तुम्ही हे बोलल्याबद्दल बादशाह आहे. कारण की बॅटिंग खूप चांगली होती त्याच्यामुळे सगळे बोलतात की बादशाह आहे, पण जेव्हा बॅटिंग नव्हतं तेव्हा कोणी काय बोलणार नाही. पण आता बॅटिंग चांगली होती तर खूप बरं वाटतंय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तू सांगितली. एक कलाकार ज्या वेळेला सगळ्या गोष्टी खूप चांगल्या करतो त्यावेळेला भरपूर वेळेला त्याच्यावर स्तुती सुमनं उधळली जातात, परंतु तोच कलाकार एखाद्या वेळेस थोडासा बॅकफुटला गेला की त्याला कोणी विचारत नाही. हे अनेकांच्या बाबतीत झालंय आणि हे जीवनाचं सत्य आहे. आता ज्या पद्धतीने तू खेळतोयस, जब तक बल्ला बोलताय तब तक थाट आहे, हेच युवराजने सांगितलं, वरना वाट आहे. आता तू काय म्हणशील याच्यावर? हो नक्की, जोपर्यंत चालतं तोपर्यंतच विचारतात. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हेच सगळ्यात मोठं रहस्य आपल्या जीवनाचं. जोपर्यंत बॅट चालते तोपर्यंत प्रत्येक जण तुम्हाला विचारेल आणि ज्या वेळेला बॅट मात्र चालायची थांबते त्यावेळेला मात्र कोणी विचारत नाही. हे कटू सत्य आहे, परंतु खऱ्या अर्थाने हेच तर जीवन आहे आणि असंच क्रिकेट खेळत राहायचं. हेच क्रिकेट आपल्याला शिकवतं. चला तर आता रनरअप टीमला देऊया पुरस्कार. उपविजेता संघ NP स्पोर्ट्स, परी पॅकर्स, भाईंदर या टीमचा सन्मान इथे केला जाईल. चला, संघ मालकच ही ट्रॉफी देतात. अभिनंदन. या सगळी टीम या. वेल प्लेट. बंड्या मसूरकर तिथे आहेत, प्रवीण वारे आहेत, प्रसाद बाई तिथे आहेत आणि त्याचबरोबर नितीन वारे ब्रदर्स या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करतोय. वेल प्लेड बॉयज. खरोखर चांगला खेळ तुम्ही सगळ्यांनी केलात. राहुल जोगाडिया, रायनल इतूर या टीम मध्ये आहेत.
वीरू बाबरे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. गंगाधर इंगोलेने 6 विकेट घेतल्या. प्रथमेश ठाकरेचं नेतृत्व होतं आणि त्याचबरोबर सुमित ढेकले या सगळ्यांनी चांगली कामगिरी केली. थोडंसं प्रथमेश आपण थांबा, बाकी सगळेजण ट्रॉफी बरोबर फोटो सेशन करत राहा, एन्जॉय करा. प्रथमेश, मी मगाशी विचारलं सुमितला, शेवटच्या ओव्हर्समध्ये थोड्याशा कमी धावा झाल्या, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुमचा संघ सुरुवातीला खूप चांगला खेळला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जरी कमी आल्या तरी असं वाटत होतं या बरसणाऱ्या पावसामध्ये 102 धावा खूप चांगल्या होत्या. हा, स्कोअर चांगला होता आणि कारण की आम्ही अख्खे टुर्नामेंट चांगली बॉलिंग केली त्या हिशोबात स्कोअर चांगला होता. परंतु एक्सपिरियन्स नसल्यामुळे काही प्लेअर आमच्यामध्ये आहेत, ते होतील तयार. 1-2 वर्षामध्ये आमची टीम तयार होऊ शकते. परंतु ज्या वेळेला एकच संघ 2 वेळेला आपला पराभव करतो कुठल्याही स्पर्धेमध्ये, आणि विशेष म्हणजे क्वालिफायर तुम्ही खेळता, त्यानंतर एलिमिनेटर किंवा फायनल मॅचमध्ये जेव्हा तुम्ही एलिमिनेटर खेळून जिंकून पुढे येता, त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी हे व्हायला नको होतं. याच्यासाठी काय प्लॅनिंग असेल फ्युचरमध्ये तुमच्या टीमकडून? प्लॅनिंग अशी काय नाही, कारण की पहिल्या मॅचला आमचा स्कोअर नाही झाला आणि या मॅचला चांगला स्कोअर होऊन आम्ही डिपेंड नाही करू शकतो. चला, हा क्रिकेटचा खेळ आहे, या सगळ्या गोष्टी चालूच राहतील. आणि हा होता प्रथमेश ठाकरे, वारेटचा सितारा आहे आणि ठाकरे ब्रँड म्हणजेच इथे मात्र उपविजेतेपद त्यांनी पटकावलंय. आता चॅम्पियन ठरलेले आहेत 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये. या आपण स्वागत करूया हरिभाई, इनकी ये टीम क्लियर क्रेट स्ट्रायकर. अभिनंदन. मी तारीफ भाई यांना देखील विनंती करेन, या फायनल ट्रॉफी फक्त तुम्ही द्या सगळ्याच मान्यवरांच्या बरोबरीने. ISPL मध्ये देखील असंच झालं होतं. चेन्नईने मला वाटतं टायगर्स ऑफ कोलकाताला असंच 2 वेळा पराभूत केलं होतं. ते देखील पिंक ड्रेसमध्ये होते आणि इकडे पिवळ्या जर्सीमध्ये हा संघ इथे जिंकतोय. अभिनंदन. हकीम भाई, उमेश कुळे, आपण देखील या. यस, आपण देखील घटकात. तुम्हीच तर ही टीम निवडली होती टेबलवर. भरपूर वेळेला अशीच चर्चा होती की हा संघ बनवला यांनी, पहिला संघ बनवला, परंतु त्यानंतर हे जिंकलेले आहेत. जहा हवा वहा पुष्पा, आणि पुष्पा आहेच फोटोमध्ये. तुमच्या अभिनंदन तुमचं सगळ्यांचंच. सगळ्या फायनलमध्ये आतापर्यंत जेवढ्या भिवंडी स्पर्धा झाल्या त्या सगळ्या फायनलच्या फोटोमध्ये हा फोटो तुम्हाला नक्कीच दिसेल. अभिनंदन. कॅप्टननी थोडंसं थांबा, बाकी सगळे एन्जॉय करा. यस, कॅप्टन विकी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मागच्या हंगामात तू मला वाटतं मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीममध्ये होता. या हंगामात हरिबाई यांच्या क्लिअर क्रेट स्ट्रायकर आणि क्लिअर क्रेट एंट्र्या आता प्रत्येक स्पर्धामध्ये देखील करतोय संघ हरिबाई यांचा. अशा परिस्थितीमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, मान्सून सुपर सिरीज आणि त्याच्यामध्ये विजेतेपद तू पटकावलंय, तुझ्या नेतृत्वात संघ जिंकलाय. काय भावना आहेत ज्या पद्धतीने तुमच्या संघाने खेळ केलाय? सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेन हकीमबाई यांना, कारण त्यांनी मला आयकॉन म्हणून इथे चॉईस केलं. आणि त्यानंतर खूप आनंद होते, कारण लास्ट इयरला आम्ही सेकंड मॅच 6 बॉलमध्ये 8 रनची मॅच होती आणि तेव्हा ती मॅच हारलो होतो. त्याच्यानंतर आम्ही थर्ड मॅचसुद्धा हारलो, तर तेव्हा खूप दुःख झालं होतं की चांगल्या स्पर्धेमध्ये बाहेर झालो. परंतु ह्या वर्षी जेव्हा चान्स भेटला तेव्हा विचार केला होता की इथे चॅम्पियन होऊनच जायचं आहे, कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे. आणि रबरच्या ह्याच्यात बोलायचं झालं तर ही ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटमधली पहिली टुर्नामेंट आणि एकच टुर्नामेंट असते. सो खूप आनंद होता इथे चॅम्पियन होऊन. विकी, फक्त एकच शेवटचा प्रश्न तुला विचारतो. ॲज अ बॉलर म्हणून, आयकॉन खेळाडू म्हणून निवड होणं, हरिभाईचा विश्वास किंवा मग हकीम भाईचा असेल, उमेश कोळे यांचा विश्वास, कारण रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर रबर बॉलचे स्पेशलिस्ट बॅटरच घेतले जातात जास्तीत जास्त टीममध्ये, परंतु तुला त्यांनी निवडलं, याबद्दल तू काय सांगशील? ते तर मला माहीत नाही की फक्त बॉलर्सला त्यांनी का निवडलं, कारण ते फक्त हकीमबाई आणि उमेशच करू शकतात. आणि कुठेही बघा तुम्ही, बॉलर्सला कधीच कोणी आयकॉन म्हणून निवडत नाही, जेव्हा फक्त एकच आयकॉन निवडायचा असतो तेव्हा. परंतु त्यांनी मला निवडलं कारण काहीतरी चांगला परफॉर्मन्स मी मागच्या आठवड्यातसुद्धा केला होता. आणि बोलायचं झालं तर बॉलर्सला मी एकच सांगेल की तुम्ही विश्वास ठेवा. खूप काही असं एका ओव्हरने कोणी बॉलर कमी किंवा मोठा होत नाही, तर तुम्ही मेहनत करत राहा. आणि बॉलर्सला एकच सांगेल की मार तर पडतो, रबर बॉल आहे, मार तर पडणार, परंतु कमबॅक करायला शिका बस. हो, नक्कीच. खूप चांगली गोष्ट तू इथे सांगितली. मी याच्यावर बेन स्टोक्सचं उदाहरण देईन. 5 षटकार त्याला लागले होते. कार्लोस ब्रॅथवेटने मला वाटलं ते मारले होते कोलकाताच्या इडन गार्डनवर, आणि त्यानंतर ती आख्यायिका सगळ्यांनीच पाहिली. टेस्ट मॅचमधून तो नुकताच रिटायरमेंट त्यांनी घेतले, परंतु ॲज अ बॉलर म्हणून, आयकॉन खेळाडू म्हणून विकी खेळला आणि त्याची टीम क्लिअर क्रेट स्ट्रायकर या स्पर्धेमध्ये
विजेता ठरली आहे. एन्जॉय करा सगळ्या टीम बरोबर आणि नक्कीच मान्सून सुपर सिरीज 70-70 स्पोर्ट्सच्या दरम्यान हा जो प्रवास होता इथे संपलाय. पुढच्या आठवड्यामध्ये 9 तारखेपासून 13 जुलै पर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मान्सून ब्लास्ट वरुण एस पाटील साहेबांचं आयोजन पाहायला विसरू नका. 70-70 स्पोर्ट्सवर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, धन्यवाद.